Hello everyone, welcome in K for Knowledge. 46 सेशन चालू आहे. त्याच्यामध्ये ऑक्झिलरीज आपण बघत आहोत. ऑक्झिलरीज म्हणजे सहाय्यक शब्द. तर त्यामधले नेक्स्ट ऑक्झिलरी आहे हॅव आणि टू च्या मधले दुसरा शब्द. हॅव म्हणजे करायचं आहे. त्यासाठीचे सेंटेन्सेस एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगते. फर्स्ट एक्झाम्पल आहे आय हॅव अ लॉट ऑफ होमवर्क टुडे टू डू. आय हॅव अ लॉट ऑफ होमवर्क टू डू म्हणजे मला भरपूर गृहपाठ करायचा आहे. नेक्स्ट इज आय हॅव अ लॉट ऑफ वर्क टू डू म्हणजे मला बरंच काम करायचं आहे. आय हॅव लॉट ऑफ कॉल्स टू मेक म्हणजे मला बरेच फोन करायचे आहेत. आय हॅव सम होमवर्क टू डू म्हणजे मला थोडा होमवर्क करायचा आहे. गृहपाठ सुद्धा आपण यामध्ये म्हणू शकतो, करायचा आहे. आय हॅव समथिंग टेल टू यू म्हणजे मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आय हॅव अ ट्रेन टू कॅच म्हणजे मला ट्रेन पकडायची आहे. आय हॅव अ बस टू कॅच म्हणजे मला बस पकडायची आहे. कॅच म्हणजे पकडणे. आय हॅव फ्लाईट टू कॅच म्हणजे मला विमान पकडायचं आहे. आय हॅव अ कंप्लेंट टू मेक म्हणजे मला तक्रार करायची आहे. आय हॅव क्वेश्चन टू आस्क यू म्हणजे मला तुला प्रश्न विचारायचा आहे. नेक्स्ट ऑक्झिलरी वर्ड इज हॅड टू. हॅड टू म्हणजे करावं लागलं. त्यासाठी सेंटेन्सेस पाहूया. आय हॅड टू लिव्ह इमिडिएटली म्हणजे मला लगेच निघावं लागलं. आय हॅड टू गो. आय हॅड टू गिव्ह ब्राईब म्हणजे मला लाच द्यावी लागली. ब्राईब म्हणजे लाच आणि गिव्ह म्हणजे देणे. आय हॅड टू स्लीप ऑन द फ्लोअर म्हणजे मला जमिनीवर झोपावं लागलं. आय हॅड टू गो देअर माय सेल्फ म्हणजे मला तिथे स्वतःच जावं लागलं. आय हॅड टू बिगिन अगेन म्हणजे मला पुन्हा सुरुवात करावी लागली. आय हॅड टू स्टँड इन अ क्यू म्हणजे मला रांगेत उभं राहावं लागलं. आय हॅड टू वेट फॉर 1 hour म्हणजे मला 1 तास वाट पाहावी लागली. आय हॅड टू गो बाय बस म्हणजे मला बसने जावे लागले. आय हॅड टू टेक आउट परमिशन फर्स्ट म्हणजे मला आधी परवानगी काढावी लागेल किंवा परवानगी घ्यावी लागेल. आय हॅड टू गो अलोन म्हणजे मला एकटंच जावं लागेल. नेक्स्ट ऑक्झिलरी वर्ड आहे आय हॅड टू. हॅड टू म्हणजे मला करायचं होतं. फॉर एक्झाम्पल आय हॅड टू कॅच अ बस मला बस पकडायची होती. आय हॅड टू लर्न इंग्लिश म्हणजे मला इंग्रजी शिकायचं होतं. लर्न म्हणजे शिकणे. आय हॅड टू लर्न हिंदी मला हिंदी शिकायची होती. आय हॅड टू रीड द होल बुक मला पूर्ण पुस्तक वाचायचं होतं. आय हॅड टू राईट अ बुक मला एक पुस्तक लिहायचं होतं. आय हॅड टू स्टार्ट अ न्यूजपेपर मला एक वर्तमानपत्र सुरू करायचं होतं. आय हॅड टू राईट अ नॉवेल मला एक कादंबरी लिहायची होती. आय हॅड टू चेंज माय सेल्फ चेंज म्हणजे बदलणे मला स्वतःला बदलायचं होतं. आय हॅड टू मेक अ डिक्शनरी मला एक डिक्शनरी बनवायची होती. मेक म्हणजे बनवणे. आय हॅड टू शो द वर्ल्ड मला जगाला दाखवायचं होतं. नेक्स्ट ऑक्झिलरी इज आय विल हॅव टू. विल हॅव टू म्हणजे करावं लागेल. एक्झाम्पल्स फॉर दॅट आय विल हॅव टू थिंक म्हणजे मला विचार करावा लागेल. थिंक म्हणजे विचार करणे. आय विल हॅव टू चेक माय डायरी मला माझी डायरी पाहावी लागेल. चेक म्हणजे पाहणे, चेक करणे. आय विल हॅव टू एक्सरसाइज मला व्यायाम करावा लागेल. आय विल हॅव टू गो देअर मला तेथे जावं लागेल. आय विल हॅव टू रन म्हणजे मला पळावं लागेल.
नेक्स्ट ऑक्झिलरी इज वी विल हॅव. वी विल हॅव, वी विल हॅव टू डू समथिंग. आपल्याला काहीतरी करावं लागेल. वी विल हॅव टू वेट. आपल्याला वाट पाहावी लागेल. वी विल हॅव टू वॉक और गो ऑन फूट. म्हणजे आपल्याला पायी जावं लागेल. वी विल हॅव टू आस्क समवन. म्हणजे आपल्याला कोणाला तरी विचारावं लागेल. वी विल हॅव टू लिव्ह इमिडिएटली. म्हणजे आपल्याला लगेच निघावं लागेल. नेक्स्ट ऑक्झिलरी इज यू विल हॅव टू. यू विल हॅव टू कम विथ मी. तुला माझ्यासोबत यावं लागेल. यू विल हॅव टू डिसाईड सून. म्हणजे तुला लवकर ठरवावं लागेल. यू विल हॅव टू गो टू जेल. म्हणजे तुला तुरुंगात जावं लागेल. यू विल हॅव टू स्पीक टू द मॅनेजर. म्हणजे तुला मॅनेजरशी बोलावं लागेल. यू विल हॅव टू स्टँड इन द क्यू. म्हणजे तुला रांगेत उभं राहावं लागेल. नेक्स्ट इज ही विल हॅव टू. ही विल हॅव टू क्विट स्मोकिंग. म्हणजे त्याला धूम्रपान सोडावं लागेल. ही विल हॅव टू ट्राय. म्हणजे त्याला प्रयत्न करावा लागेल. ही विल हॅव टू स्टॉप. म्हणजे त्याला थांबावं लागेल. ही विल हॅव टू थिंक. म्हणजे त्याला विचार करावा लागेल. ही विल हॅव टू रिथिंक. म्हणजे त्याला पुनर्विचार करावा लागेल. नेक्स्ट ऑक्झिलरी इज यू शूड. यू शूड म्हणजे तुला करणे गरजेचे आहे. शूड म्हणजे गरजेचे आहे. यू शूड राईट अ बुक. म्हणजे तुला एक पुस्तक लिहायला पाहिजे. यू शूड राईट अ स्टोरी बुक. म्हणजे तुला एक गोष्टीचं पुस्तक लिहायला पाहिजे. यू शूड बाय अ हाऊस. म्हणजे तुला एक घर विकत घ्यायला पाहिजे. यू शूड सेल युअर हाऊस. म्हणजे तुला तुझं घर विकायला पाहिजे. यू शूड गो टू बेड. म्हणजे तुला झोपी जायला पाहिजे. यू शूड नो. म्हणजे तुला कळायला पाहिजे. यू शूड फॉरगेट इट नाव. म्हणजे तुला आता ते विसरायला पाहिजे. यू शूड लिसन टू हिज ॲडवाईस. म्हणजे तुला त्याचा सल्ला ऐकायला पाहिजे. यू शूड बिकम हॅपी. तू खुश व्हायला पाहिजे. युअर लेटर शूड कम और अराईव्ह ऑन मंडे. म्हणजे तुझं पत्र सोमवारी यायला पाहिजे. नेक्स्ट ऑक्झिलरी इज शूड हॅव. शूड हॅव म्हणजे करायला पाहिजे होतं. यू शूड हॅव आस्क मी. तू मला विचारायला पाहिजे होतं. यू शूड हॅव टोल्ड मी. तू मला सांगायला पाहिजे होतं. यू शूड हॅव रिटन टू मी. तू मला लिहायला पाहिजे होतं. यू शूड हॅव आन्सर्ड टू मी. म्हणजे तू मला उत्तर द्यायला पाहिजे होतं. यू शूड हॅव इन्फॉर्म टू मी. म्हणजे तू मला माहिती द्यायला पाहिजे होती. यू शूड हॅव स्लॅप्ड हिम. म्हणजे तू त्याच्या थोबाडीत मारायला पाहिजे होती. यू शूड हॅव टेकन मोर केअर. तू जास्त काळजी घ्यायला पाहिजे होती. यू शूड हॅव रिफ्यूज इन्व्हिटेशन. म्हणजे त्याने निमंत्रण नाकारायला पाहिजे होतं. नेक्स्ट ऑक्झिलरी इज आउट टू. आउट टू म्हणजे करायला पाहिजे. यू आउट टू पुट ऑन वॉर्म क्लॉथ्स. तू गरम कपडे घालायला पाहिजेत. यू आउट टू रिथिंक. म्हणजे तू पुनर्विचार करायला पाहिजे. यू आउट टू ईट लेस. म्हणजे तुला कमी खायला पाहिजे. यू आउट टू ईट फ्रूट्स. म्हणजे तुला फळे खायला पाहिजेत. यू आउट टू स्लीप अर्ली. तुला लवकर झोपायला पाहिजे. आय मस्ट. मस्ट म्हणजे कंपल्सरी. एखादी गोष्ट आपण कंपल्सरी करतो ना, त्या प्रकारे असतं. मस्ट म्हणजे करायलाच पाहिजे. आय मस्ट गो नाऊ. मला आता जायला हवं. आय मस्ट लिव्ह ॲट होम. मला आता घरी जायला हवं. आय मस्ट स्टार्ट ॲट वन्स. म्हणजे मला लगेच सुरुवात करायला हवी.
आय मस्ट गेट डाऊन टू वर्क. मला कामाला लागायलाच पाहिजे. आय मस्ट स्टॉप नाऊ. मला आता थांबायला पाहिजे. नेक्स्ट इज वी मस्ट. वी मस्ट हरी म्हणजे आपल्याला घाई करावी लागेल. वी मस्ट लिव्ह इमिडिएटली म्हणजे आपल्याला लगेच निघायला पाहिजे. वी मस्ट सेव्ह देम म्हणजे आपल्याला त्यांना वाचवायला पाहिजे किंवा वाचवायला हवं. वी मस्ट हेल्प देम आपल्याला त्यांना मदत करायलाच हवी. वी मस्ट थँक देम म्हणजे आपल्याला त्यांचे आभार मानायलाच पाहिजेत. यू मस्ट बी जोकिंग म्हणजे तू गंमत करत असशील. यू मस्ट बी ड्रीमिंग तू स्वप्न पाहत असशील. यू मस्ट बी लाईंग म्हणजे तू खोटं बोलत असशील. यू मस्ट बी सीइंग थिंग्स म्हणजे तुला भास होत असेल. द वॉशिंग मशीन मस्ट बी लिकिंग म्हणजे वॉशिंग मशीन गळत असणार आहे. नेक्स्ट ऑक्झिलरी इज ही मस्ट हॅव म्हणजे केलेला असेल. ही मस्ट हॅव गॉन दिस वे तो नक्की या रस्त्याने गेलेला असेल. ही मस्ट हॅव गॉन थ्रू द विंडो तो खिडकीतून गेलेला असणार. ही मस्ट हॅव स्लेप्ट बाय नाव तो आतापर्यंत झोपलेला असणार आहे. ही मस्ट हॅव गॉन बाय टॅक्सी म्हणजे तो टॅक्सीने गेलेला असणार आहे. ही मस्ट हॅव क्राईड मच म्हणजे तो नक्कीच खूप रडला असणार आहे. यू नीडंट नीड म्हणजे गरजेचे, नीडंट म्हणजे गरजेचे नाही. यू नीडंट डिस्पेअर म्हणजे तुला निराश होण्याची गरज नाही. यू नीडंट फिअर म्हणजे तुला भिण्याची गरज नाही. यू नीडंट कम विथ मी म्हणजे तुला माझ्यासोबत येण्याची गरज नाही. यू नीडंट हरी म्हणजे तुला घाई करण्याची गरज नाही. यू नीडंट वरी म्हणजे तुला काळजी करण्याची गरज नाही. नेक्स्ट ऑक्झिलरी इज यू नीड नॉट बिकम सो म्हणजे नीड म्हणजे गरजेचे, बिकम म्हणजे तशा पद्धतीचे तयार होणे. यू नीड नॉट बिकम सो एक्सायटेड म्हणजे तुला इतकं उत्तेजित होण्याची गरज नाही. यू नीड नॉट टू बिकम सो सॅड म्हणजे तुला इतकं उदास होण्याची गरज नाही. यू नीड नॉट बिकम सो जेनरस म्हणजे तुला इतकं उदार बनण्याची गरज नाही. जेनरस म्हणजे उदार होणे. यू नीड नॉट बिकम सो इम्पेशंट म्हणजे तुला इतकं उतावळ होण्याची गरज नाही. यू नीड नॉट बिकम सो पेसिमिस्टिक तुला इतकं निराशावादी होण्याची गरज नाही. यू नीडंट हॅव म्हणजे गरज नव्हती. यू नीडंट हॅव टू कुक सो मच म्हणजे तुला इतका स्वयंपाक करण्याची गरज नव्हती. यू नीडंट हॅव गोन देअर तुला तिथे जाण्याची गरज नव्हती. यू नीडंट हॅव कम हिअर म्हणजे तुला इथे येण्याची गरज नव्हती. यू नीडंट हॅव वोकन मी अप म्हणजे मला उठवण्याची गरज नव्हती. यू नीडंट हॅव इन्व्हाइट हिम तुला त्यांना निमंत्रण द्यायची गरज नव्हती. आय वुड हॅव म्हणजे केले असते. त्याच्यासाठी सेंटेन्सेस पाहूया. आय वुड हॅव गॉन म्हणजे मी गेले असते. आय वुड हॅव कम म्हणजे मी आले असते. आय वुड हॅव हेल्प यू म्हणजे मी तुला मदत केली असती. आय वुड हॅव टोल्ड यू म्हणजे मी तुला सांगितलं असतं. विदाऊट यू आय वुड हॅव डायड ऑफ कोल्ड अँड हंगर म्हणजे तुझ्याशिवाय तू नसतीस तर मी थंडीने आणि भुकेने मरून गेलो असतो.
की असते. यू हॅड बेटर. हॅड म्हणजे होते. यू वुड हॅड बेटर रिप्लेस ऑल टायर्स. तू सर्व टायर बदललेले चांगले राहतील. यू हॅड बेटर क्वाइट स्मोकिंग. तू धूम्रपान सोडून दिलेले चांगले राहील. यू हॅड बेटर रिंग द पोलीस. तू पोलिसांना फोन केलेला चांगला राहील. यू हॅड बेटर टेल मी एव्हरीथिंग. म्हणजे तू मला सगळं सांगून दिलेलं जास्त चांगलं राहील. यू हॅड बेटर गो फ्रॉम हिअर नाऊ. म्हणजे तू आता इथून गेलेलं चांगलं राहील. नेक्स्ट ऑक्झिलरी आहे यूज टू. यूज टू म्हणजे करत असे. आय यूज टू लिव्ह इन स्पेन देम. मी तेव्हा स्पेनमध्ये राहत असे. आय यूज टू ड्रिंक लॉट्स ऑफ कॉफी. मी खूप कॉफी प्यायचे. ही यूज टू स्मोक 40 सिगरेट्स अ डे. म्हणजे तो दिवसातून 40 सिगरेट ओढायचा. पीपल यूज टू रिस्पेक्ट टीचर्स बिफोर. लोक आधी शिक्षकांचा आदर करायचे. टीचर्स यूज टू बी रिस्पेक्टेबल बिफोर. शिक्षक आधी आदरणीय असायचे. आय एम यूज टू सिटी ट्रॅफिक. मला शहरी ट्रॅफिकची सवय आहे. आय यूज टू सच थ्रेट्स. मला अशा धमक्यांची सवय आहे. आय यूज टू सच मीन पीपल. मला अशा नीच लोकांची सवय आहे. आय यूज टू मुंबई ट्रॅफिक. मला मुंबईच्या ट्रॅफिकची सवय आहे. आय यूज टू द न्यू सिस्टीम नाव. मला नवीन सिस्टीमची आता सवय झालेली आहे. नेक्स्ट ऑक्झिलरी आहे नॉट यूज टू. नॉट यूज टू म्हणजे सवय नाही. आय एम नॉट यूज टू गेटिंग अप अर्ली. म्हणजे मला लवकर उठण्याची सवय नाही. आय एम नॉट यूज टू वरिंग. म्हणजे मला काळजी करण्याची सवय नाही. आय एम नॉट यूज टू लिव्हिंग इन अ सिटी. म्हणजे मला शहरात राहण्याची सवय नाही. नेक्स्ट आहे आय एम एबल टू. एबल टू म्हणजे समर्थ असणे. आय एम एबल टू टेक केअर ऑफ माय सेल्फ. म्हणजे मी स्वतःची काळजी घेण्यास समर्थ आहे. आय एम एबल टू स्पीक इन इंग्लिश. मी इंग्रजीमध्ये बोलू शकते किंवा शकतो. आय एम एबल टू अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम. म्हणजे मी तुझी अडचण समजू शकते. यू विल एबल टू. विल एबल टू म्हणजे असेल. यू विल बी एबल टू लिव्ह सून. म्हणजे तू लवकरच निघू शकशील. यू विल एबल टू वॉक सून. म्हणजे लवकरच तू चालू शकशील. यू विल एबल टू स्पीक इंग्लिश. म्हणजे तू लवकर इंग्रजी बोलू शकशील. नेक्स्ट ऑक्झिलरी आहे आय एम अनेबल टू. आय एम अनेबल टू स्लीप. म्हणजे मला झोप येत नाही आहे. आय एम अनेबल टू वॉक. म्हणजे मला चालता येत नाही आहे. आय अनेबल टू अंडरस्टँड. म्हणजे मी समजण्यास असमर्थ आहे किंवा मला समजत नाही आहे. आय एम अनेबल टू डिसाईड. म्हणजे मी ठरवू शकत नाही आहे. आय एम अनेबल टू कॉन्सन्ट्रेट. म्हणजे मी लक्ष केंद्रित करू शकत नाही आहे. नेक्स्ट इज अबाउट टू. अबाउट टू म्हणजे करण्याच्या मार्गावर असणे. द बस इज अबाउट टू लिव्ह. म्हणजे बस सुटण्याच्या मार्गावर आहे. द फिल्म इज अबाउट टू स्टार्ट. म्हणजे चित्रपट सुरू होण्याच्या मार्गावर आहे. द प्रोग्राम इज अबाउट टू स्टार्ट. म्हणजे कार्यक्रम सुरू होण्याच्या मार्गावर आहे.
द क्लास इज अबाउट टू फिनिश म्हणजे क्लास संपण्याच्या मार्गावर आहे. द प्लेन इज अबाउट टू टेक ऑफ म्हणजे विमान उड्डाण करण्याच्या मार्गावर आहे. द मीटिंग इज जस्ट अबाउट टू स्टार्ट म्हणजे मीटिंग अगदी सुरू होतच आहे. द बस इज जस्ट अबाउट टू लिव्ह म्हणजे बस सुटतच आहे. द बस वॉज जस्ट अबाउट टू लिव्ह म्हणजे बस सुटतच होती. नेक्स्ट ऑक्झिलरी इज लाईकली टू म्हणजे करण्याची शक्यता असणे. ही इज लाईकली टू लूज म्हणजे तो हरण्याची शक्यता आहे. ही इज लाईकली विन दिस टाइम तो यावेळेस जिंकण्याची शक्यता आहे. ही इज लाईकली टू कम नाव म्हणजे तो आता येण्याची शक्यता आहे. द सिच्युएशन इज लाईकली टू इम्प्रूव्ह म्हणजे परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. प्राइजेस आर लाईकली टू गो अप म्हणजे किंमती वाढण्याची शक्यता आहे. प्राइजेस आर लाईकली टू कम डाऊन म्हणजे किंमती कमी होण्याची शक्यता आहे. नेक्स्ट अँड लास्ट ऑक्झिलरी इज गोइंग टू म्हणजे करण्याची शक्यता किंवा करत आहे त्याबद्दल असं होतं. आय एम गोइंग टू स्टे अंटिल टुमारो मी उद्यापर्यंत थांबणार आहे. आय एम गोइंग टू मूव्ह इन टू अ न्यू हाऊस म्हणजे मी नवीन घरात राहायला जाणार आहे. आय एम गोइंग टू बाय अ हाऊस म्हणजे मी घर विकत घेणार आहे. आय एम गोइंग टू रेंट अनदर हाऊस म्हणजे मी दुसरं घर भाड्याने देणार आहे. आय एम गोइंग टू बाय अ न्यू कार मी एक नवीन कार विकत घेणार आहे. आय एम गोइंग टू बी ॲन अकाउंटंट म्हणजे मी अकाउंटंट होणार आहे. आय एम गोइंग टू बी रिंग हिम म्हणजे मी त्याला फोन करणार आहे. आय एम गोइंग टू बी टीच यू अ लेसन म्हणजे मी तुला धडा शिकवणार आहे.